नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्रात या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती याबद्दल जाणून घेत असतो. आज आपण बोलणार आहोत अळंबी या विषयाबद्दल. आणि अळंबी या विषयावरून बोलत असताना त्यात लपलेली श्रीमंती अगदी सर्वसामान्य माणसापर्यंत कशी पोहोचू शकते आणि सर्वसामान्य माणसाला लक्षाधीश कशी बनवू शकते या सगळ्याबद्दल बोलणार आहोत. आपल्या सोबत आहेत राम नाईक. रामजी, स्वागत आपलं. खरं तर जुई मशरूम फार्मच्या निमित्तानं तुमची ओळख महाराष्ट्रापर्यंत पोहोचली आहे, पण खरंच अळंबी म्हणजे नेमकं काय? अळंबी म्हणजे भूछत्र, जे आपण पावसाळ्यामध्ये इतरत्र उगवलेलं पाहतो. आपल्याला लहानपणी कुत्र्याची छत्री असं आपण पुस्तकामध्ये वाचलेलं असतं, धडे असतात त्यामध्ये. तर त्याचं संशोधन करून त्याला खाण्यायोग्य बनवलेले जे आहे ते आपल्याला बाजारामध्ये विक्री करण्यासाठी उपलब्ध आहे, ज्याला आपण अळंबी किंवा मशरूम म्हणतो. नक्कीच. आता या मशरूमचे प्रकार हातावर बोटा मोजण्या इतकेच आहेत की मी ऐकले 2000 प्रकार आहेत. ते 2000 आपण प्रकार खाऊ शकतो का? नाही, 2000 पेक्षा जास्त जाती आहेत, पण त्यापैकी 200 जातींची नोंदणी झाली आहे. पैकी 12 जाती ज्या आहेत त्या खाण्यायोग्य आहेत. या खाण्यायोग्य ज्या जाती आहेत त्या किंवा 12 जातींचं ज्यावेळी आपण असं बोललं जातं तर 12 जाती नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत किंवा महत्वाच्या जाती कोणत्या की ज्या इटेबल आहेत किंवा ज्या सर्रास त्याचा वापर केला जातो जेवणात? जी आपण कॉमनली यूज करतो, आजकाल रेस्टॉरंटमध्ये खातो, बटन मशरूम म्हणतात त्याला. त्याच्यानंतर आपण ज्याची लागवड करतो, जो विषय आज घेतला आहे, त्याला म्हणतात धिंगरी अळंबी. त्याच्यानंतर दुधी अळंबी, जे धिंगरी अळंबी आणि बटन मशरूमचं मिक्सचर आहे. आणि गॅनोडर्मा म्हणून एक अळंबी आहे ज्याचा मेडिसिनल गुणधर्म खूप आहेत, ज्याच्यामुळे फक्त औषधं जे बनवतात त्यासाठी फार्मास्युटिकल कंपनीज त्याचा वापर करतात. आणि असे 3-4 वेगवेगळे प्रकार आहेत. प्रामुख्याने आपल्या भारतामध्ये बटन मशरूम, धिंगरी अळंबी आणि दुधी अळंबीची लागवड केली जाते. नक्कीच. आता मला सांगा की जर मला अळंबी या व्यवसायाची सुरुवात करायची आहे तर त्याचं क्षेत्र काय असावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका प्लॉट पासून आपण बोलूया. म्हणजे जो अळंबीचा जरा तुमचा शब्द असेल प्लॉट किंवा ट्रे, प्लेट असा शब्द घेऊया. तर त्या एका प्लेटसाठी मला काय काय तयारी करावी लागते, किती हायजेनिक असावं लागतं किंवा काय सुरुवात आतापासून इथपर्यंत अळंबी या विषयाबद्दल? अळंबी ही वातावरणावर वाढणारी एक बुरशी आहे, बुरशीजन्य वनस्पती आहे. आणि त्याला एक स्पेसिफिक टेम्परेचरला ती वाढते आणि त्याची चांगली वाढ होते. सर्वसाधारणपणे 20 ते 30% सेल्सिअस हे तापमान याला आवश्यक आहे. 80 ते 90% आर्द्रता लागते. आता हे करण्यासाठी आपल्याला जागेची निवड ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जागेची निवड करताना आपल्याला सूर्यप्रकाश त्या अळंबीवर पडणार नाही आणि डायरेक्ट बाहेरचा वारा लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते. तुम्ही 1 गुंठ्याच्या जागेमध्ये 1000 स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये याची लागवड सुरू करू शकता. आणि लागवड करण्यासाठी ह्याचं जसं तुम्ही म्हणालात, ह्याला गव्हाचं काड लागतं किंवा जे ॲग्रिकल्चर वेस्ट असतं, जे शेतकरी शेतामध्ये जाळून टाकतात शेती केल्यानंतर, ज्या गोष्टी राहिलेल्या असतात त्याच्यावरती याची वाढ होते. ह्याला माती लागत नाही, मातीवर हे वाढवत नाही आपण. म्हणजे आता मला सांगा, ती काडी असतात ती आपण पूर्णपणे हायजेनिक किंवा सुरक्षित करून घेतो. त्याला बियाणं कुठलं असतं आणि त्याची रचना कशी करावी प्लास्टिक पिशवीमध्ये, तो किती काळ असतो त्या संदर्भात आता प्रक्रिया बेसिकली कशी सुरुवात होते? याची लागवड करण्यासाठी सर्वसाधारण माध्यम म्हणजे जसं मी सांगितलं, ऊसाचा जसा गव्हाचा काड आहे, ऊसाचा पाचट आहे किंवा कपाशीचा काड, भाताचा पेंडा, जे ॲग्रिकल्चरल वेस्ट असतं त्याच्यावर आपल्याला याची लागवड करायची असते. निर्जंतुकीकरण करावं लागतं पेंड्याचं. त्याच्या 3 वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. एक गरम पाण्यामध्ये निर्जंतुकीकरण होतं, दुसरं आहे वाफेवरती निर्जंतुकीकरण आणि तिसरं आहे फॉर्मेलिन म्हणजे थांबवतो. म्हणजे हा विषय कंटिन्यू करण्यापूर्वी मुळात जर ती बुरशीचंच उत्पादन घ्यायचं आहे तर मी निर्जंतुकीकरण करण्याची गरज काय? सर्वात महत्वाचं म्हणजे बुरशी असल्यामुळे याला कंटॅमिनेशन होण्याचे चान्स असतात. कारण आपण जो पेंढा वगैरे वापरणार आहे तो शेतामध्ये बाहेर पडलेला असतो, त्याच्यावर कीटकांची वाढ झालेली असते, बुरशीजन्य त्याच्यामध्ये रेसिड्यूज असतात. तर ते निर्जंतुकीकरण केल्याशिवाय जर आपण याची लागवड केली तर त्यावर वाढणारी जी बाहेरची बुरशी आहे आणि आपण ज्याची लागवड करणार आहे त्या दोघांमध्ये स्पर्धा होते आणि जे आपल्याला हवं तसं त्याचं क्रॉप मिळत नाही. त्याच्यासाठी म्हणून याला निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे. नक्कीच. हे निर्जंतुकीकरण केल्यानंतर साधारणपणे 3 वेगवेगळ्या पद्धतीने आपण म्हटलं निर्जंतुक, याच्या बियाची गोष्ट कशी असते किंवा बी रुजते कसे? मुळात बी जी असते त्याची अन्न प्रक्रिया किंवा ती बीज निर्मिती होते कशी?
ह्याच्या बीजांना स्पॉन म्हणतात, जे आपल्याला पुणे कृषी विद्यापीठातनं मिळतं. बरेच लॅब्स आहेत मुंबईमध्ये स्पॉन बनवणारे, त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला इझिली मिळतं. 70 रुपये किलो ह्या दराप्रमाणे आपल्याला हे इझिली अवेलेबल असतं. 1 किलो स्पॉनपासून आपण 10 बेड बनवू शकतो आणि एका बेडपासून तुम्हाला जवळजवळ 850 ते 900 ग्राम ताजी अळंबी मिळते. हे बेड जेव्हा आपण बनवतो त्यावेळेला ह्याला खूप सांभाळायला लागतं म्हणजे स्वच्छता मेंटेन करावी लागते. त्याला ज्या जागेमध्ये तुम्ही त्याची लागवड करता ती जागा निर्जंतुक करणं गरजेचं आहे. त्याला हँडल करताना हाताला सॅनिटायझर लावून आपला हात निर्जंतुक करणं गरजेचं आहे. आणि ह्या छोट्या छोट्या तांत्रिक गोष्टी आहेत ज्या तुम्ही केल्यात किंवा त्या पाळल्यात तर तुम्हाला खूप चांगलं प्रोडक्शन घेता येते यातनं. नक्कीच. या निर्जंतुकीकरण केल्यानंतर किंवा या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जो एक बेड तयार होतो, पण त्याला एक महत्वाची गोष्ट असते, त्या म्हणजे या बेडच्या निमित्तानं जे बियाणं असतं, म्हणजे खूप वेळेला अशा अफवा मार्केटमध्ये अजूनही पसरवल्या जात आहेत. आणि अळंबी उत्पादक जे असतील, म्हणजे कोणालाही जर आपण विचारलं की तुम्ही अळंबी उत्पादन का करता, बी कुठे मिळतं, मार्केटमध्ये बियाचं शॉर्टेज असतं, खरंच असं फॅक्ट आहे का? सर्वसाधारणपणे शॉर्टेज नाही आहे. कारण जे क्वालिटी स्पॉन आहे ते स्पेसिफिक जे डीलर आहेत, जे ज्यांचे लॅब्स आहेत महाराष्ट्रभर, त्यांच्याकडनं आपल्याला मागवता येतं. पण जसं आपल्याला पाहतं की शेतीमध्ये सुद्धा बियाणांमध्ये मॅलन्यूट्रिशन होतं, भेसळ असते, ज्याने योग्य ते बियाणं मिळत नाही. तसंच ह्यामध्ये सुद्धा असे लोक आलेत ज्यांच्यामुळे आपल्याला योग्य ते बियाणं मिळत नाही. तर आपल्याकडे असे कॉन्टॅक्ट्स आहेत ज्यांच्याकडनं आपल्याला बेस्ट क्वालिटी स्पॉन सप्लाय होतं. पुणे कृषी महाविद्यालयातनं आपल्याला 15 दिवस अगोदर जर आगाऊ काही रक्कम भरली तर तिकडनं सुद्धा स्पॉन चांगल्या क्वालिटीचं मिळतं. नक्कीच. आता या सगळ्यानंतर म्हणजे साधारणपणे ही जी वाढ असते, जो आपण बेड तयार करतो, त्या बेडच्या वाढीसाठी किती काळ जातो आणि त्या वाढीच्या दरम्यान आपण काय काळजी घ्यावी लागते, कशी निगा राखावी लागते? ज्या दिवशी तुम्ही बेड बनवता त्या दिवसापासून पुढचे 20 दिवस तुम्हाला काहीच करावं लागत नाही. कारण तो इन्क्युबेशन पिरियड असतो. ज्या दिवशी तुम्ही बेड बनवता त्यापासून 20व्या दिवसापर्यंत तुम्हाला काहीच करायची गरज नाही. फक्त त्या बेडची निरीक्षण करायचे की त्याच्यामध्ये कसे बदल होत असतात. ज्यावेळेला आपण तो बेड बनवतो त्यावेळेला आपल्याला गवताचा पेंढा दिसतो. जशी गुळाची ढेप असते तसं गवताचा पेंढा दिसतो, जी पॉलिथिन पिशवीमध्ये आपण भरलेला असतो. जसजसं त्याच्यामध्ये मायसिलियम स्प्रेड होतं. मायसिलियम हा एक द्रव पदार्थ आहे ज्याच्यावर अळंबीची वाढ होते. आणि जो पेंढा आपण वापरतो त्याच्यामध्ये सेल्युलोज हा अन्न घटक असतो, ज्याच्यावरती त्या बुरशीची वाढ असते. आता वेगवेगळे कार्ड असतात, जसं कपाशीचं कार्ड आहे, गव्हाचा भुसा आहे, भाताचा पेंढा आहे. ह्याच्यामध्ये सेल्युलोजचं प्रमाण वेगवेगळं असतं. ज्या प्रमाणावर आपण ते अवेलेबल कार्ड वापरतो आपल्याला जे आहे त्या प्रमाणावरती अळंबीचं उत्पादन घेता येतं. जसं मी सांगितलं 1 ते 20 दिवस तुम्हाला काहीच करायचं नाही. 20 दिवस झाले की ती पिशवी जी आहे ती पांढरट होते आणि त्यात अळंबीला अंकुरण येण्यासाठी रेडी होते. तर मग 21व्या दिवशी म्हणजे माझा मुद्दा इथपर्यंत होता. कारण ज्यावेळी तुम्ही तो बेड पाहता, एक आतल्या आत एक मॉइश्चराईज झाल्यासारखं असं संपूर्ण पांढरी पॉलिथिन पिशवी असते आणि त्या वेळेला बरोबर जिथून अळंबी येण्याची प्रोसेस तिथे आपल्याला ब्लेड मारावं लागतं किंवा समथिंग ते कट करून त्याला ऑक्सिजनमध्ये संपर्कात आणावं लागतं. नेमकी त्यावेळी काय काळजी घेण्याची आवश्यकता असते? त्यावेळेला काळजी म्हणजे पुन्हा आपल्याला हात निर्जंतुकीकरण करून त्या बेडला हात लावायचा आहे. पॉलिथिनची पिशवी कापायची हळूच. आणि तो गवताचा पेंडा असा घट्ट झालेला असतो, तुम्ही जेव्हा पॉलिथिनची पिशवी काढता त्यावेळेला तो गवत खाली पडत नाही, कारण ते एकसंग बांधलं जातं मायसिलियममुळे. आणि ते काढल्यानंतर पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये त्याला पिनहेड्स येतात. पिनहेड झाल्यानंतर पुढच्या अजून 2 ते 3 दिवसामध्ये त्याची पूर्ण वाढ होते आणि 25व्या दिवशी पहिली काढणी करता येते. ओके. साधारणपणे जर आपण धिंगरी म्हटली, कारण वेगवेगळ्या गोष्टी असतात, बटनच्या प्रोसिजर वेगळी असते, धिंगरीची प्रोसिजर असते. या पाकळ्यांची जी आपण रुंदी म्हणतो ती कितपर्यंत अपेक्षित साधारणपणे योग्य असावी? त्याचं असं डायमीटर किंवा डायमेन्शन सांगता येत नाही. पण ज्या वेळेला तुम्ही निरीक्षण करता धिंगरी अळंबीचं अंकुरण आल्यानंतर 3 दिवसामध्ये त्याची पूर्ण वाढ होते. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं की 21व्या दिवशी जर मी पिशवी काढली आणि तो बेड बाहेर ठेवला, त्याच्यानंतर 4थ्या दिवशी त्याला मला काढणी करायची आहे आणि तोपर्यंत त्याची पूर्ण मॅच्युरिटी वाढ झालेली असते. नक्कीच. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो पहिला प्रश्न होता माझा की ह्याची जी रुंदी किंवा लांबीचा हा विचार करताना त्यातही म्हणजे अळंबीतही कच्ची किंवा पूर्ण लागवड अशी गोष्ट असते का की ती पूर्णत्वानं तयारच झालेली असते अंकुरात?
अंकुरणानंतर 4थ्या दिवसामध्ये त्याची पूर्ण लागवड झालेली असते. मग काही त्याच्या पाकळ्या बारीक दिसतात, पण त्याची पूर्ण वाढ झालेली असते. त्यावेळेला जेव्हा आपण काढणी करतो, एका बेडचे सगळेच मशरूम आपण हार्वेस्ट करतो. नक्कीच. या गोष्टी म्हणजे हा एक टप्पा, म्हणजे सुरुवातीपासून ते अगदी काढणीपर्यंतचा एक टप्पा. आता या प्रोसिजरमध्ये विचारायचंय की याचं काही शास्त्र असतं का? म्हणजे बाबा साधारणपणे 10x10च्या रूममध्ये किंवा 20x10च्या रूममध्ये आपण किती बेड करू शकतो? कारण कितीही झालं तरी त्याला एक रूम असते, त्याचं एक तापमान मेंटेन करणं असतं, त्याचे बेड्स असतात आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना लागणारा ऑक्सिजनची आवश्यकता असते. मग याचं नियोजन करण्याचं काही शास्त्र आहे का? किंवा अभ्यासपूर्ण किंवा शास्त्रोक्त पद्धतीनं साधारण टेंटेटिव्ह एवढं असावेत अशी काही गणितं असतात का? नक्कीच. ज्यावेळेला आपण जागेची निवड करतो किंवा शेडची बांधणी करतो, त्यावेळेला कमीत कमी 20x20ची रूम जर आपण घेतली तर त्यावेळेला आपल्याला तिथे 50 बेड कमीत कमी लावता येतात. आणि बेडमध्ये कमीत कमी 2.5 ते 3 फुटाचं अंतर असलं पाहिजे 2 बेडमध्ये, जेणेकरून जेव्हा आपण इन्क्युबेशन पिरियडमध्ये तो पेंडा भरलेला असतो त्याला स्टरलाइज निडलने पिनहोल्स केलेले असतात. कारण त्यातनं CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू उत्सर्जित केला जातो. त्याच्यासाठी म्हणून तो वायू बाहेर व्यवस्थित जाण्यासाठी रूममध्ये व्हेंटिलेशन असणं, चांगली हवा येत असणं ह्याची गरज असते. नक्कीच. आता मला सांगा, हे जे स्टँड्स असतात ते वेगवेगळ्या पद्धतीने तयार केले जातात. एक तर लोखंडी स्टँड आपण त्याला करतो ज्या पद्धतीने असतील, किंवा लँटर्न म्हणजे टांगणीच्या पद्धतीने असतात. असं कुठल्या कुठल्या पद्धतीने हे बेड आपण स्टँड करू शकतो किंवा बेड आपण हँग करू शकतो? सर्वप्रथम कमी खर्चिक आणि कमी वेळामध्ये करण्याजोगं नायलॉन दोरी किंवा आपले शिके जे असतात, बांबूचे शिके, त्याच्यावर करता येतं. तुमच्याकडे जर भांडवल असतील व्यवस्थित तर तुम्ही रॅक बनवू शकता, लोखंडी रॅक बनवता येतात किंवा बांबूचे सुद्धा रॅक बनवता येतात, ज्यावर हे बेड ठेवू शकतो आपण. यालाच दुसरा मुद्दा निर्माण होतो की हे मुंबईत करणं शक्य आहे, म्हणजे महानगरात करणं शक्य आहे की गावात जमीन आहे म्हणून मला करता येणं अशक्य आहे? ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक जर तुम्हाला पार्ट टाइम हँडसम इन्कम नोकरी करत असता हवी असेल, त्याच्यासाठी तुम्ही शहरामध्ये सुद्धा राहत्या खोलीमध्ये एखादी जागा असेल जी तुम्ही वापरत नसेल, जिथे माणसांचा वावर कमी असेल, त्या जागेचा वापर करू शकता. जसं आम्ही सुरुवात केली होती, मुंबईमध्येच राहत होतो आम्ही, तर आमचं 1+1 म्हाडाची रूम होती. तिथल्या वरच्या रूममध्ये आम्ही सुरुवात केली होती. 8x10चीच खोली होती, तिथे आम्ही करत होतो. आणि जेव्हा तुम्ही कमर्शियल लेवलला जाता, तुम्हाला कमर्शियली फार्मिंग करायचं याला, तर त्यावेळेला तुम्हाला जागेची निवड जरा मोठी करावी लागते. हे मला शास्त्र कळलं नाही की असं काय नेमकं गणित आहे की ते माणसांचा वावर नको, अळंबीला हा का स्मेल का नको असतो माणसांचा? कारण असं आहे की आपल्या शरीराचं तापमान असतं 37 डिग्री सेल्सिअस. ओके. आणि आपण याची जी लागवड करतो त्याच्यामध्ये आपल्याला वातावरण निर्मिती करणं योग्य आहे. त्याच्यासाठी 20 ते 30 डिग्री सेल्सिअस हे तापमान मेंटेन करणं गरजेचं आहे. ज्यावेळेला माणसांचा वावर वाढतो त्यावेळेला तिकडचं तापमानामध्ये बिघाड होतो आणि त्याच्या अळंबीच्या लागवडीवरती आणि वाढीवरती परिणाम होतो. त्यासाठी तिथे माणसांचा वावर कमी असावा. अळंबीच्या लागवडीवर आणि वाढीवर परिणाम होतो असं आपण आता या निमित्तानं सांगितलं. मी तुम्हाला जिथनं दुसऱ्या टप्प्याकडे आणलं ते म्हणजे याच्या बांधणीवर होतं. ज्यावेळी आपण आता आपली पूर्णत्वानं वाढलेली अळंबी आहे, आता मुद्दा निर्माण होतो की असं तर नाही आहे ना, मी आत्ता ती कापली आणि गावच्या बाजारात जाऊन विकली. याची एक मार्केट, याची एक बाजारपेठ आहे. विक्री पश्चात केली जाणारी प्रक्रिया मार्केटपर्यंत जाईपर्यंत कशी वेगवेगळ्या पद्धतीनं असते, काय सांगाल? विक्री पश्चात म्हणजे जेव्हा तुम्ही हार्वेस्टिंग करता मशरूम, त्याच्यानंतर तुम्ही मार्केटला नेईपर्यंत, म्हणजे तुमच्या फार्म पासून किंवा तुम्ही जिथे त्याची लागवड केली तिथनं मार्केट, बाजार किती लांब आहे याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. कारण जर ते अंतर मोठं असेल तर ही नाशवंत असल्यामुळे ह्याला कमी वेळेमध्ये तुम्हाला मार्केटला पोहोचवणं गरजेचं आहे. तर त्यावेळेला तुम्हाला जसे आईस ट्रेज असतात, त्या प्रकारे थर्माकोलचे बॉक्सेस असतात, त्याच्यामध्ये ते किंवा पॉलिथिन बॅग्समध्ये हे कॅरी करून तुम्हाला मार्केटपर्यंत नेता येतं. किंवा त्याला प्री पॅक करून जसे पेपर प्लेट्स असतात, डिस्पोजेबल प्लेट्स असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला पॅकिंग करून नेता येतं. नक्कीच. आणि या सगळ्याला पुन्हा एकदा तो महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की रेट कसे ठरवले जातात? म्हणजे याचा मार्केटचा जो रेट असतो फ्लक्च्युएट असतो की जो उत्पादक आहे तो ठरवेल त्या रेटप्रमाणे त्याला मिळत जातो? काय नेमकं याच्यात गोम असते? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा याची लागवड करता तर काढणी केल्यानंतर ह्याची काळजी अशी घ्यायची असते की याचा जो टेक्स्चर आहे तो चांगला असला पाहिजे. जर त्याच्या पाकळ्या फाटल्या आणि तुम्ही बाजारामध्ये घेऊन गेलात तर तेव्हा त्याला रेट कमी मिळतो. त्याचा टेक्स्चर तुम्ही मेंटेन केला व्यवस्थित तर तुम्ही जसा भाव सांगाल तसा भाव मिळू शकतो.
याचं उदाहरण जर सांगायचं असेल तर पंचतारांकित हॉटेलला याची मागणी आहे. ज्या वेळेला सप्लायर्स तुमच्याकडनं बल्कमध्ये ऑर्डर घेतात 5 किलो 10 किलो 7 किलो ते आपल्याला 150 ते 200 रुपयाचा रेट मिळतो आणि जेव्हा तुम्ही पर्सनली रिटेलला हे विकता ते तुम्ही 300 ते 400 रुपये किलो या दराने विकू शकता. नक्कीच. या सगळ्याच्या निमित्तानं तुम्ही आता सुवर्ण कोकणचे अळंबीच्या संदर्भातले शिलेदार आहात, व्याख्याते आहात, लोकांना वेगवेगळ्या भेटता, शिलेदारांमध्ये या संदर्भात बोलता. तुम्ही सुवर्ण कोकणमध्ये जॉईन झाल्यानंतर तुमच्या जुई फार्मची असेल किंवा या सगळ्या चळवळीची तुम्हाला आता कशी दिशा मिळाली? कारण एका व्यावसायिकाला श्रीमंतीचे धडे देणारं सुवर्ण कोकण अशी एक वेगळी ओळखही या निमित्तानं समोर येते. काय सांगाल, काय सुवर्ण कोकणनं तुमच्या आयुष्यात बदललं? माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा बदल झाला म्हणजे माझी ओळख एक सर्वसामान्य माणसापासून एक उद्योजक म्हणून ही मला नवीन ओळख मिळाली. मला माझ्या घरातले आणि माझे मित्रमंडळी यांच्या पलीकडे महाराष्ट्रातनं कोणी ओळखत नव्हतं. पण आज जुई मशरूम फार्म सुरू केल्यापासनं आणि जसं सुवर्ण कोकणचे अभ्यास दौरे वगैरे असतात त्या अनुषंगाने बरेच लोक भेटतात, त्यांच्या ओळखी होतात आणि आज उद्योजक म्हणून मला ओळखतात लोक. आणि जेव्हा फोन करतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये उत्सुकता असते की मी जे काय करतोय त्यांना सुद्धा सांगावं. बरं वाटतं हे जेव्हा आपण ऐकतो की बाबा लोकांपर्यंत आपली ओळख निर्माण झाली आहे. नक्कीच. या सगळ्याच्या निमित्तानं तुम्ही काय सांगाल की अळंबी आणि अळंबीतली श्रीमंती ही इतरांनाही खुणावते? कसं लोकांना आवाहन कराल की या सगळ्या व्यवसायात या आणि श्रीमंत व्हा? पहिली गोष्ट म्हणजे अळंबीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. धिंगरी अळंबी साठी सुरुवातीला जेव्हा तुम्ही या व्यवसायाकडे वळता तुम्हाला बरेच लोक मिळतील ज्यांनी या व्यवसायाचा प्रयत्न केला. जसं मी मागे सांगितलं, यशस्वी होण्यामागे दोनच गोष्टी आड येतात. एक तर तुमचा दृष्टिकोन आणि तुमची जिद्द. तर एखादी गोष्ट करत असताना जर तुम्ही पॉझिटिव्हली त्याच्याकडे विचार केला आणि त्याच्याबद्दल शास्त्रोक्त माहिती घेतली, त्याचं प्रशिक्षण घेतलं तर तुम्हाला ती गोष्ट लोकांपर्यंत ग्राहकांपर्यंत पोहोचवता येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिद्द. तुम्ही एखादी गोष्ट करत असताना ती गोष्ट मला तडीस न्यायची आहे या जिद्दीने जेव्हा पेटून काम करता त्यावेळेला तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबू शकत नाही. नक्कीच यशस्वी होण्यासाठी कोणी थांबू शकत नाही. खरं तर आजचा इंटरव्ह्यू अत्यंत महत्वाचा अशासाठी होता. अनेकांना असं वाटतं की आपण काहीच नाही आहोत तर मला ही चळवळ काय देईल, तर ही चळवळ देतेच, पण तुम्ही काहीतरी व्यावसायिक असाल आणि तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तरी देखील सुवर्ण कोकण तुमच्यासाठी फार मोठा आधारभूत घटक बनते. अर्थात यासाठी आवश्यक असतं ते एखादी कार्यशाळा करणे. 4 ऑगस्टला नगर येथे मोफत कार्यशाळा होते, 5 ऑगस्टला औरंगाबाद येथे मोफत कार्यशाळा होते, 6 ऑगस्टला मुंबई येथे सशुल्क कार्यशाळा होते. या कार्यशाळेत सहभागी व्हा. त्यासाठी केवळ आणि केवळ स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा, कॉल करा, श्रीमंत व्हा. रामजी इथे आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं. धन्यवाद आणि आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.